वाजता कोणता मेसेज गेला हे सगळं व्यवस्थित, विशेष म्हणजे त्याच्यावरचा ज्याच्या सोबत त्याने चॅटिंग केलेलं आहे ही सगळी माहिती तो शेअर करतो। पण ते काय झालं की शेअर करताना त्याचा नंबर एका व्हॉट्सअपवर गेला आणि तो कोण मुलगा आहे ते लक्षात आलं आणि त्यानंतर त्या मुलावर जो दबाव आला तोपर्यंत त्या म्हणजे साधारण 6 दिवसापूर्वीपर्यंत त्या मुलाचा फोन नंबर चालू होता। आता अचानक त्याचा फोन नंबर बंद झाला, अचानक तो नॉट रिचेबल झाला, याचा अर्थ काय? तुम्ही दबाव आणताय का? तुम्ही घाबरवताय त्याला? आम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर तो सांगतो की मला पुन्हा वेगळ्या परीक्षेला कदाचित बसूच देणार नाहीत। मग त्याची लाईफ स्पॉइल होईल म्हणून तो कदाचित बोलत नसेल कशावरून। तुमचं बोलणं झालंय त्या विद्यार्थ्याबरोबर? माझं त्याच्या मिडल पर्सनशी बोलणं झालंय। तुम्हाला म्हणजे हे कन्फर्म आहे की त्याचे दबाव आहे? त्याच्यावर दबाव आहे हे कन्फर्म आहे, नक्कीच। त्यातून मग त्यांनी हा पुन्हा एकदा आणि त्याच्यावर दबाव नाही असं जर एमपीएससीच्या सचिवांचं म्हणणं असेल तर माझं परत एकदा त्यांना म्हणणं आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी। आमची चर्चा करायची तयारी आहे, त्यांनी चर्चा करावी। कालचा जल्लोषमध्ये जी गर्दी होती आणि त्याच्याने म्हणजे तरुणाई ठाकरे कुटुंबियाच्या जवळीक आलेली आहे हे पाहून विरोधकांचे धाबे दणाणले असं वाटतं का तुम्हाला? नाही, त्यांचं धाबं किती दणाणलंय ते बघा ना। त्यांचं धाबं इथून संभाजीनगरपर्यंत दणाणलंय की ज्या दिवशी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्या दिवशी हे सगळे सत्ताधारी या विद्यार्थ्यांना फॉरेन फंडिंग वगैरे येते असं सगळे बोलत होते। म्हणजे अगदी त्यांच्या बड्या बड्या नेत्यांपासून ते छोट्या छोट्या पावाच्या तुकड्यावर भुंकणाऱ्या टॅटोधारी भक्तिनींपर्यंत सगळेजण सांगत होते की फॉरेन फंडिंग आहे, फॉरेन फंडिंग आहे। आणि हे फॉरेन फंडिंग आहे म्हणणारे काल मात्र त्यांच्या घरी जाऊन चहा पण करत होते राव। काय धाबं दणणलं असेल, काय जमीन हादरली असेल बघा ती, अवघड आहे। तर एमपीएससी पेपरफुटीच्या संदर्भात सुषमा अंधारे बोलत होत्या। ज्या मुलानं ही तक्रार दिलेली आहे त्याला, या तक्रारदार मुलाला धमकावलं जातंय आणि त्याच्यावरती दबाव टाकला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे। या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। गेल्या 4-5 दिवसांच्या आधी त्याचा फोन सुरू होता, मात्र सध्या तो नॉट रिचेबल आहे। पाहूयात पुढची बातमी। उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे सध्या मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले।